जशी साम टी व्हीवर फेसबुकच्या पेजवर बातमी येते की मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट बीडमध्ये रचला जातोय, शिजतोय आणि ही बातमी वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर पसरली, तसा अंतरवाली सराटीकडे हजारोंचा समुदाय स्वतःच्या गाड्या घेऊन दाखल होत आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये लोकशाही मार्गानं तक्रार देखील दाखल होत आहे. तेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीची विनंती आहे की आपण मुख्यमंत्री आहात आणि गृहमंत्री आहात, तेव्हा जो कोणी या कटात सहभागी असेल त्याला तातडीने अटक करा. तसंच पोलिसांनी 2 आरोपी ताब्यात घेतले अशीही माहिती मिळत आहे. पण याचा मुख्य सूत्रधार कोण, त्याला तातडीने अटक करा. नसता जर मराठे पेटले तर महाराष्ट्र राहणार नाही. पाटलाच्या केसालाही जरी धक्का लागला तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी. आत्ताच हजारोंच्या संख्येने गाड्यांचा ताफा गावागावातून खेड्याखेड्यातून आंतरवालीच्या दिशेने कूच करत आहे. जर साध्या बातमीने एवढी दहाकता दिसते तर घटनेचं गांभीर्य काय असेल याची शासनानं नोंद घेतली पाहिजे. अरे आमच्या मनोजदादाच्या केसालाच काय, तुम्ही सावलीला जरी धक्का लावला तर तुमचं अख्खं खानदान पालथं करू ही ताकद आम्हा मराठ्यांमध्ये आहे, हेही लक्षात ठेवा. ते कोणते बडे नेते आहेत आणि कोण त्या लाभार्थी टोळीचे सदस्य आहेत याची माहिती काळावेळाप्रमाणे समोर येईलच. पण तत्पूर्वी मनोजदादाच्या संरक्षणामध्ये गृहमंत्र्यांनी वाढ केली पाहिजे आणि त्या हिशोबानं पावलं उचलली पाहिजेत ही शासनाला विनंती आहे, गृहमंत्र्याला विनंती आहे. मनोजदादा जरांगे पाटलांवर हत्या करण्याचा जो कट रचला जातो आहे याच्या पाठीमागे कोण आहे, त्याचा चालवीचा धनी कोण आहे याचा उगम हळूहळू होईलच. पण शेवटी मराठी आहेत ज्यांनी औरंग्याला बादशहा असून दिल्ली गाठू दिली नाही, त्याची कबर याच मातीत खोदली, त्याच मातीत यांचं खानदान पाताळात घालू एवढी ताकद मराठी समाजामध्ये. तेव्हा आमच्या नादाला लागू नका.